सकाळी लवकरच उठले होते मी, त्याच्यामुळं झाडाला फुलं छान दिसले म्हणून एक 5-6 फुलं तोडले मी. खूप छान दिसत होते आणि चाफ्याची फुलं एकदम छान दिसतात बरं का, आणि लवकर सुकत पण नाहीत, खूप छान वाटतात बघा. त्याच्यामुळं मी 5-6 फुलं तोडले आणि घेतले आणि घरी आले मी. आणि मोगऱ्याला बघा किती कळ्या आलेत बघा, इथं भरपूर कळ्या आलेत. आता हे 4 वाजता उमलतील किंवा संध्याकाळी उमलतील. आता मला टिफिनची लगेच गडबड होती, त्याच्यामुळं मी आंघोळ ते करून पटकीनं भाजीला काय करावं म्हणून, पण नंतर मग सोयाबीन होतं, मग सोयाबीन मी धुवून स्वच्छ थोडंसं मीठ टाकून उकडायला ठेवलं. तोपर्यंत त्याच्या मसाल्याची तयारी केली बघा. टोमॅटो, कांदा, ते मसाला मिक्सरमधनं काढलं मी सगळं आणि फोडणी करून त्याच्यात सोडून ते छान परतलं. तेल सुटूपर्यंत परतायचं, म्हणजे कसं मसाला छान परतला जातो आणि भाजीला चव चांगली येते. आता मसाला परतला की त्याच्यात मी आपलं घरचं काळं तिखट टाकलं आणि एक मसाला मी घरी केला आहे बरं का, तो सुक्या भाजीसाठी आणि पातळ भाजीसाठी खूप छान आणि एकदम छान चवदार होते बघा भाजी. ते मी त्याची रेसिपी नंतर मी शेअर करेल बघा कसं करायचं. 2 चमचे मी दही टाकलं त्याच्यात. दह्यामुळं भाजी पण चांगली होते आणि दाटसरपणा पण येतो भाजीमुळं, त्या दह्यामुळं. त्याच्यामुळं मी दही पण टाकलं 2 चमचे. छान परतू दिला. परतल्यानंतर थोडंसं पाणी ओतून की नाही आपलं उकडून घेतलेले मी सोयाबीन त्याच्यात सोडून दिले आणि एक 15-20 मिनटं चांगलं शिजू दिलं. अगोदर शिजून घेतले होते, त्याच्यामुळं जास्त शिजवण्याची गरज नाही, पण छान लागते ना भाजी. मग अशी मी सोयाबीनची भाजी केली. तोपर्यंत मी दुसरीकडं कणिक तिंबून घेतली. कणिक तिंबून घेतली, लगेच चपात्या करायला घेतल्या. इकडं मी डाळ फ्रायला पण फोडणी दिली ती. चपात्या पटकन करून घेतल्या, कारण की टिफिनला खूप गडबड होती हो. त्याच्यासाठी लवकर करावं लागतं सगळ्या गोष्टी, नाहीतर मग उशीर होतो भरपूर. मग आता लगेच चपात्या करून घेतल्या. चपात्या करून एकीकडे घेतल्या, तोपर्यंत इकडे डाळ फ्राय केला. भात पण केलेला होता. आता त्या भाताबरोबर पातळ काहीतरी लागतं ना, त्याच्यामुळं मी डाळ फ्राय केला होता आणि इकडं भात. आता पटकीनं चपात्या करून घेतल्या आणि टिफिन बांधायला घेतला मी. फास्ट केलं, त्याच्यामुळं लवकर झालं माझं काम. त्याच्यामुळं काय वाटलं नाही मला. लवकर पटापटा केलं की लवकर होतेच. लवकर करून घेतलं आणि नंतर मी लगेच देवपूजा केली आणि स्वच्छ झाडून ते काढलं. झाडून काढून की नाही देवपूजा ती केली. मग माझं काम झालेलं होतं.